श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा छोटासा असा अनुभव आहे आणि मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। एका ताईंचा अनुभव आहे आणि मी इथे त्यांचं नाव नाही घेणार, पण मला असं वाटलं की आपण हा अनुभव छोटा का असेना आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवावा। त्यांनी मला जे काही म्हणजे व्हिडिओ जो माझ्याजवळ आहे किंवा जे छायाचित्र आहे ते याद्वारे मी सांगणार आहे। आता बघा, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं जो अनुभव येत असतो तो कोणाला सांगायचा नाही। तर इथे बघा, त्यांची इच्छा नव्हती की नाव सांगावं म्हणून मी नाव सांगणार नाही, मात्र सूक्ष्म स्वरूपात जे महाराजांनी त्यांना दर्शन दिलं ते इथे सांगणार आहे। कारण जे सेवेकरी असतात त्यांचं पॉझिटिव्ह ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या वाढत असतात। आणि बघा, आपल्याला पण असे अनुभव येतात का ते आपण पडताळून बघत असतो। आपण जी काही सेवा करतो, तोडकी मोडकी छोटी का असेना, आपण आपल्याला कुठेतरी वाटत असतं की ही सेवा महाराजांपर्यंत जात आहे का। तर या पद्धतीने आपले प्रश्न जे असतात त्यांचं उत्तर आपल्याला या संकेत रूपात आपल्याला मिळत असतात आणि छोटासा त्यांना संकेत मिळाला तो नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल। तर बघा, ताईंनी जे पारायण केलं होतं, एक मांडी पारायण, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे की एक मांडी पारायण आपण कशा पद्धतीने करावं, काय करावं, कशासाठी करावं ते सुद्धा आहे। तर आपल्या ज्या इच्छा असतात, काही इच्छा असल्या तर आपल्याला जर इच्छापूर्तीसाठी जर करायचं असेल तरी सुद्धा आपण करू शकतो। त्यांनी एक दिवसीय एकच पारायण केलं होतं आणि ते पण त्यांच्या मुलासाठी केलं होतं। तर मुलाचं कुठेतरी जॉबचं काम होतं, तो जाणार होता, तर त्यासाठी केलं। पण महाराजांना त्यांनी हे सुद्धा सांगितलं की त्याला यश मिळण्यासाठी, त्याला बळ मिळण्यासाठी मी हे पारायण करत आहे। मात्र त्याचं काम झालं नाही झालं तरी सुद्धा माझी जी सेवा आहे ती तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे। आणि बघा, त्या ताईंचा भाव खूप महत्त्वाचा होता। इथे त्यांनी मनापासून जे काही पारायण केलं ते पारायण, एक मांडी पारायण जे होतं ते गुरुवारच नेमका आलेला होता, गुरुवारच्या दिवशी केलं। आणि तुम्हाला सांगेल, तारक मंत्र जो होता तो 11 वेळा, म्हणजे तारक मंत्राचं तीर्थाचं पाणी, तीर्थसुद्धा बनवलं पाण्याचं, आणि त्यासोबत 11 माळी जप अशी सेवा त्यांनी एका बैठकीत केली होती। तर ही सेवा करत असताना त्यांचा मुलगा जॉबच्या ठिकाणी गेला होता, ते काम त्याचं झालं नाही तरीसुद्धा त्यांना काही त्या गोष्टीचा फरक नाही की आपलं काम मुलाचं झालं किंवा नाही झालं, पण मात्र त्यांचा भाव मात्र खरा होता। तो मुलगा घरातून निघाल्यानंतर, जे काही त्यांचा मुलगा निघाल्यानंतर त्यांनी ते पारायण नंतर घरात केलं। एक मांडी पारायण करत असताना त्यांना खूप सुंदर असा दृष्टांत किंवा काही संकेत मिळाले आणि ती महाराजांपर्यंत सेवा पोहोचली। तुम्हाला इथे स्क्रीनवर मी दाखवेल सुद्धा, फोटोसुद्धा दाखवते। तर त्यांनी बघा पारायण पूर्ण केलं। पारायण पूर्ण केल्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हटला, तीर्थ बनवलं, आणि जे तीर्थ बनवलेलं होतं तो तांब्या त्यांच्या समोरच ठेवलेला होता। आणि तो तांब्या जो ठेवलेला होता त्या तांब्यामध्ये त्यांना जे स्वरूप असतं महाराजांचं, म्हणजे 11 माळी त्या जप करत होत्या। जप करत असताना त्या तांब्यामध्ये कळत न कळतपणे असू द्या, तो तांब्या आपण घासत असतो, पुसत असतो, पण त्याच्यावरती डॉट पडलेले असतात पाण्याचे मध्ये। आणि कधीही बघा, आपलं लक्ष नसतं, पण अशा वेळी जेव्हा आपण पारायण करतो किंवा काही सेवा करत असतो तेव्हा आपण निरखून बघत असतो किंवा आपल्याला कुठेतरी संकेत रूपात अशा गोष्टी दिसत असतात। त्यांची बघण्याची दृष्टी वेगळी होती, आता आपली बघण्याची दृष्टी वेगळी असते, आपण बघत नसतो। पण त्यांनी जेव्हा जप करत होते, 11 माळी जप करत असताना त्या तांब्यामध्ये ते बघत होते पाण्याकडे, आणि तारक मंत्राचं ते तीर्थ बनून तिथे त्यांच्या समोरच होतं। तर तेव्हा बघत असताना त्यांना असं काही दिसलं तांब्यामध्ये, ते तुम्ही बघू शकतात। तर या पद्धतीने तिथे महाराजांचे सूक्ष्म रूपात का असेना, थोडंसं त्यांना संकेत रूपात त्यांचा कृपाशीर्वाद म्हणून त्या पारायणाचं संकल्प करून जे एक पारायण त्यांनी केलं, जी सेवा केली गुरुवारच्या दिवशी, त्याचा थोडक्यात त्यांना तिथे दृष्टांत दिसला आणि तो नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे। या पद्धतीने दिसला तर एवढंच इथे सांगण्याचा प्रयत्न करेल, जर आपल्या मनातील भाव खरा असला तर नक्कीच महाराज आपल्याला काही ना काहीतरी दृष्टांत जे असतात ते आपल्याला देत असतात, संकेत रूपात देत असतात। आणि एक अजून सांगेल, आपली इच्छा पूर्ण हो किंवा नाही झाली किंवा झाली तरीसुद्धा तुम्हाला सांगेल, आपल्याला बऱ्याच लोकांना वाटतं सेवा करून मला फरक जाणवत नाही, सेवा केल्याने मला काही महाराज देतच नाही किंवा त्या बदल्यात आपल्याला काहीतरी हवं असतं। तर हे मनात न ठेवता तुम्ही जर प्रामाणिकपणे सेवा केली तर बघा, महाराज जे काही देत असतात ते आपली ओंजळ कमी पडत असते। आपल्यासाठी जे चांगलं असतं शेवटी तेच महाराज देत असतात। प्रत्येक वेळी आपण काही कामासाठी संकल्पयुक्त पारायण करत असतो, पण ती सेवा जर
केल्याने आपल्याला फळप्राप्ती मिळत नाही, तर मन छोटं करू नका, अजून आपण जास्त पटीने सेवा करायचा प्रयत्न करा, एवढंच इथे सांगेल. आणि नक्कीच महाराजांचे संकेत आपल्याला मिळत असतात, म्हणजे महाराज आपल्या पाठीशी आहेत, पण जे योग्य असतं तेच देतात, जे अयोग्य असतं ते देत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे आपण. आणि या पद्धतीने छोटासा त्यांचा जो संकेत होता, जो दृष्टांत होता, तो तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न केला आहे. नक्कीच सगळ्यांनी सेवा करा, मनात काही भ्रम न ठेवता, म्हणजे स्वार्थ न ठेवता आणि शंका न ठेवता सेवा करा. नक्कीच महाराज आपल्या पाठीशी सदैव राहत असतात. या ज्या पाण्यामध्ये महाराजांचं स्वरूप दिसतंय ते दिसलं का, हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि नक्कीच हा आकार किंवा ह्या ज्या गोष्टी असतात ते बघण्याची सुद्धा दृष्टी खूप छान असावी लागते. महाराजांचा सुद्धा त्यांच्यावर कृपा आशीर्वाद असावा लागतो, तेव्हाच या पद्धतीने दृष्टांत आपल्याला दिसत असतात. चला मग, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. जो अनुभव होता अगदी छोटासा होता, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा इथे प्रयत्न केला. इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.